हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. मी पुण्यात एका लॉजिस्टिक कंपनीत काम करतो. मला कधीही भूतांवर विश्वास नव्हता आणि हे मला आधीच सांगायचंय, कारण मला माहिती आहे असे अनुभव सांगणाऱ्या लोकांकडे इतर कसे पाहतात. मीही एकेकाळी तसाच पाहत होतो की ही लोक खोटं बोलतायत किंवा स्वतःला घाबरवून घेतायत. मी तसाच माणूस होतो जो अशा गोष्टी ऐकून हसायचो. मी अजूनही तसाच माणूस राहण्याचा प्रयत्न करतोय, पण दिवसेंदिवस ते कठीण होत चाललंय. हे जवळपास 8 महिन्यांपूर्वी घडलं, पण त्याबद्दल लिहायला आत्ता कुठे जमतंय. भीती नव्हती असं नाही, पण मी थांबलो होतो एखाद्या तर्कशुद्ध उत्तराची वाट पाहत, की कुठेतरी एखादा असा खुलासा असेल जो मला सापडेल. पण आता वाट पाहणं बंद केलंय. सगळं सुरुवातीपासून सांगतो. मी माझं यूट्यूब चॅनल चालवत होतो. जवळजवळ 2 वर्षांपासून चॅनल हळूहळू पण अगदी व्यवस्थित वाढत होतं. मी इंग्रजीत भयकथा सांगायचो, रीडर सबमिटेड अनुभवांवर आधारित. मी काल्पनिक गोष्टी लिहित नव्हतो, हा माझा नियम होता. प्रत्येक कथा खऱ्या व्यक्तीची, खऱ्या नावाची आणि मी कन्फर्म केलेल्या पत्त्याची होती. त्यामुळे जेव्हा मला तो मेसेज आला तेव्हा मी तो इतर मेसेजसारखा हँडल करायला बसलो. रात्रीचे 11 वाजले होते. मी माझ्या खोलीत होतो. हेडफोन्स कानात, लॅपटॉप उघडा आणि चहाचा कप बाजूला. चॅनलचे मेसेजेस चेक करत होतो. दर आठवड्याला 100-150 सबमिशन्स यायचे. बहुतेक सरधोपट असायचे, तर काही चांगले. क्वचितच एखादं वेगळं वाटायचं. त्या रात्री एक मेसेज आला जो वेगळाच होता. कोणताही परिचय नाही, कोणतंही नाव नाही, फक्त एक ओळ. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, ती तुम्हाला द्यायची आहे. ऐकलीत तर तुम्हाला कळेल. खाली एक ऑडिओ फाईल अटॅच केली होती. मी साधारणपणे अशा अनॉनिमस सबमिशन्स डिलीट करतो, पण त्या रात्री कदाचित थकवा होता, कदाचित थोडंसं कुतूहल. मी ती फाईल उघडली. ती एक व्हॉइस रेकॉर्डिंग होती, 7 मिनिटं 52 सेकंदांची. सुरुवातीला फक्त ॲम्बियंट आवाज होता. झाडांची सळसळ, दूरवरून कुत्र्याचं भुंकणं, रातकिड्यांचा आवाज. मला वाटलं बाहेरच्या कुठल्या तरी रानातून रेकॉर्ड केलेली असेल. मग एक आवाज आला, पुरुषाचा. वय साधारण 50च्या आसपासचं वाटत होतं. श्वास किंचित जड होता, जणू चालत असताना रेकॉर्ड करत होता. तो म्हणत होता, मला माहीत नाहीये कोण ऐकेल, मला माहीत नाही याचा काय उपयोग होईल, पण मला सांगायचं आहे. जे मी पाहिलं ते सांगायचं आहे, कारण जर मी सांगितलं नाही तर हे माझ्याबरोबरच संपेल. मी गेल्या 3 आठवड्यांपासून एकट्याने जगतोय. माझ्या गावात, माझ्या घरात. माझी बायको, माझा मुलगा, ते दोघे 3 आठवड्यांपूर्वी निघून गेले. कुठे गेले ते मला माहीत नाही. जेव्हा मी सांगायला लागलो की मला रात्री आवाज येतात, की मला घरात कोणाची चाहूल लागते, तेव्हा त्यांनी मला वेडा ठरवलं आणि ते निघून गेले. पण आज मला कळलं की मी वेडा नाही. आज मला प्रूफ मिळालंय आणि मला आता भीती वाटते, कारण प्रूफ मिळाल्यावर भीती जास्त वाढते, कमी होत नाही. मग तो माणूस अचानक थांबला. बराच वेळ काहीच नाही, फक्त त्याचा श्वास आणि रातकिड्यांचा आवाज. आणि मग रेकॉर्डिंगमध्ये बॅकग्राऊंडमध्ये अगदी हळूहळू दुसरा आवाज आला, बोलू नको. माझ्या अंगावर काटा आला, कारण तो आवाज तो त्या माणसाचा नव्हता. तो कोणाचा तरी वेगळाच आवाज होता. 2च शब्द आणि रेकॉर्डिंग बंद. मी ती फाईल 3दा ऐकली. प्रत्येक वेळी तो बॅकग्राऊंड आवाज होताच. तो माझा भास नव्हता. मी त्या अनॉनिमस सेंडरला रिप्लाय केला, पण मेसेज डिलिव्हर्ड झाला नाही. बहुतेक अकाउंट डिलीट झालेलं. मी फाईलच्या मेटाडेटामध्ये शिरलो. रेकॉर्डिंगची डेट होती 7 दिवसांपूर्वीची. लोकेशन टॅग नव्हता.
डिव्हाइस आय डी जेनेरिक होता. मी फाईल सेव्ह केली आणि झोपायला गेलो. त्या रात्री मला नीट झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसहून आल्यावर मी त्या रेकॉर्डिंगबद्दल जास्त विचार करायला सुरुवात केली. एक जर्नलिस्ट मित्र होता माझा, प्रताप जोशी. त्याला ऑडिओ फॉरेन्सिक्सबद्दल थोडं माहीत होतं. मी त्याला ती फाईल पाठवली. दुपारी त्याचा कॉल आला. हे कुठे मिळवलंस तू? चॅनलवर आलं का? अरे वाटलं होतं एडिटेड असेल की कोणी आर्टिफिशियली तो दुसरा आवाज घातला असेल, पण नाही, ती फाईल एडिटेड नाहीये. दोन्ही आवाज एकाच वेळी रेकॉर्ड झालेले आहेत, एकाच ठिकाणाहून. मी गप्प राहिलो. पण एक गोष्ट आहे, तो दुसरा आवाज, तो आवाज त्या माणसाच्या खूप जवळून आला. खूप जवळून म्हणजे अगदी कानापाशी, जसं कोणी थेट त्याच्या कानात कुजबुजलंय. त्याचं हे बोलणं ऐकून माझ्या पोटात गोळा आला. आणि हो, अजून एक. काय? त्या माणसाच्या श्वासात कुठेही रिॲक्शन नाही. त्या आवाजाला जणू त्याला तो आवाज ऐकूच आलेला नाही. मी त्या रात्री जेवलो नाही. खिडकीपाशी बसलो होतो. बाहेर आकाश नेहमीसारखं केशरी आणि गोंगाट करणारं. मला त्या माणसाचा विचार करायचा नव्हता, पण त्याचे शब्द माझ्या डोक्यात घर करून बसले होते. माझी बायको, माझा मुलगा, ते दोघे 3 आठवड्यांपूर्वी निघून गेले. जेव्हा मी सांगायला गेलो की मला रात्री आवाज येतात, मला वाटलं हा माणूस कुठे आहे आता, तो ठीक आहे का? आणि मग वाटलं त्या रेकॉर्डिंगमध्ये त्याने सांगितलं नाही की त्याला काय प्रूफ मिळालं. त्याने फक्त सांगितलं की प्रूफ मिळालं, पण ते प्रूफ काय असेल? मी पुन्हा ती फाईल उघडली, 7व्यांदा ऐकली, आणि यावेळी मला काहीतरी कळलं जे आधी कळलं नव्हतं. त्या माणसाने रेकॉर्डिंग सुरू केल्यानंतर जेव्हा थोडी शांतता होती, त्या शांततेत अगदी हळू बॅकग्राऊंडमध्ये एक आवाज होता. मी हेडफोन्स व्हॉल्यूम जास्त केला, कान देऊन ऐकलं. कोणाचं तरी रडणं होतं. मुलाचं रडणं, लहान मुलाचं. मी सकाळी उठलो तेव्हा माझ्या फोनवर एक नवीन मेसेज होता. त्याच अनॉनिमस अकाउंटवरून, पण अकाउंट तर काल डिलीट झालं होतं, तरीसुद्धा मेसेज आला होता. नंतर वाटलं की अकाउंट तात्पुरता डिसेबल केलं असावं. मेसेजमध्ये एकच गोष्ट होती, एक पत्ता, रत्नागिरी जिल्ह्यातलं एक छोटं गाव. खाली लिहिलं होतं, या, आमच्यासाठी या. मला जायचं नव्हतं, आणि हे मी खरं सांगतोय, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं झालं की एखाद्या गोष्टीपासून मला खरंच लांब राहावंसं वाटत होतं, पण आमच्यासाठी हा शब्द डोक्यातून जाईना. आमच्यासाठी, एकट्यासाठी नाही. मी प्रीतमला कॉल केला, माझ्या कॉलेजचा मित्र. त्याला सगळं सांगितलं, ऑडिओ फाईल पाठवली. तो 10 मिनिटं गप्प राहिला आणि मग म्हणाला, मी येतो तुझ्याबरोबर. आम्ही दोघे निघालो शनिवारी पहाटे. पुण्यावरून बस, मग रत्नागिरीपर्यंत, तिथून एक शेअर रिक्षा, आणि शेवटचे 2-3 किलोमीटर पायवाटेने. जसजसं गाव जवळ आलं तसतसा रस्ता बदलत गेला. डांबरी रस्त्याची जागा आता मातीच्या वाटेने घेतली. दोन्ही बाजूंना आंब्याची, काजूची, नारळाची झाडं. आभाळ झाकळलेलं, हवेत ओलसर जड वास, समुद्र जवळ असल्याची जाणीव. प्रीतम गप्प होता आणि मी सुद्धा. आम्ही दोघेही जाणत होतो की पुढे काय आहे ते माहीत नाही, पण मागे हटायचं नाही. गावाच्या वेशीवर एक म्हातारा बसला होता. त्याने आम्हाला पाहिलं, पण तो उठला नाही. त्याच्या डोळ्यांत काहीतरी होतं, ओळख की अजून दुसरं काही. मी त्याच्याजवळ गेलो. काका, आम्ही एक घर शोधत आहोत, पत्ता आहे आमच्याकडे. त्याने पत्ता पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. ते घर? तो थांबला. काय झालं त्या घराला? त्या घरात 3 महिन्यांपूर्वी एक माणूस होता. रमाकांत गायकर नाव त्याचं. त्याची बायको आणि मुलगा निघून गेले होते. तो एकटाच राहत होता.
एके दिवशी सकाळी त्याच्या घराचं दार उघडच होतं. आत गेलो तर तो नव्हता. आज गायब सापडला नाही. पोलीस आले, पाहिलं, गेले. घर तसंच रिकामं पडलंय. आम्ही इतक्यावर थांबणार नव्हतो. त्या घराजवळ पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. जुनं कौलारू घर, ओसरीवर एक मोडकी खुर्ची, दारावर कुलूप नव्हतं. दार ढकललं तर ते उघडलं. आत एक विलक्षण गंध होता, धुपासारखा पण जड, घुसमटायला लावणारा. खोलीत एक टेबल, एक बिछाना, भिंतीवर एक कॅलेंडर, 3 महिन्यामागचं. एका कोपऱ्यात एक जुनं घड्याळ जे बंद होतं आणि टेबलावर एक फोन. मी प्रीतमकडे पाहिलं. त्याने मानेने होकार दिला. तसा मी फोन उचलला. बॅटरी होती. तो चालू झाला. लॉक स्क्रीनवर एक रिमाइंडर होतं, रेकॉर्डिंग नंबर 2 सेंड करायचं. माझे हात थरथरू लागले. फोनला लॉक नव्हतं, त्यामुळे मी फोन सहज अनलॉक केला. फोनमध्ये रेकॉर्डिंग ॲप उघडलं. एकच फाईल होती, रेकॉर्डिंग 2. आम्ही दोघांनी एकत्र ऐकली. जर तुम्ही हे ऐकत आहात तर तुम्ही माझ्या घरात आहात. मला माहीत होतं कोणीतरी येईल. मला माहीत होतं. रमाकांत गायकरचा आवाज पहिल्या रेकॉर्डिंगपेक्षा वेगळा, थकलेला पण शांत. मी तुम्हाला सांगतो काय झालं. ते 3 महिन्यांपूर्वी सुरू झालं. रात्री झोपताना वाटायचं की कोणीतरी माझ्या बिछानाला कडेला बसलंय. मी डोळे उघडायचो आणि कोणीच नसायचं, पण उशीवर खळगा असायचा, जसं कोणी नुकतंच उठलंय तिथून. मग एके रात्री माझ्या मुलाने, तो 8 वर्षांचा आहे, तो मध्यरात्री जागा झाला आणि म्हणाला, बाबा ते काका परत आले. मी विचारलं कोण काका. तो म्हणाला जे रोज रात्री येतात ते. मला घाम फुटला. मी त्याला विचारलं ते कसे दिसतात. तो म्हणाला, ते दिसत नाहीत बाबा, ते कधी कधी दिसत नाहीत. माझी बायको म्हणाली मी वेडा झालोय. ती मुलाला घेऊन निघून गेली आणि मग मला एकट्याला वाटू लागलं, कदाचित मीच वेडा आहे, कदाचित मला भास होत आहेत. पण एके रात्री मी स्वयंपाकघरात आलो पाणी प्यायला आणि मी माझ्या स्वतःच्या बिछाण्यात कोणाला तरी पाहिलं. माझ्या जागी कोणीतरी पहुडलेलं होतं. माझ्याच उशीवर, माझ्याच पांघरुणात, माझ्याच बिछाण्यात. मी पाहत राहिलो. ते हलत नव्हतं. श्वास घेत होतं की नाही माहीत नाही. मला जवळ जायची हिंमतच झाली नाही. मी तसा स्वयंपाकघरात बसलो रात्रभर. पहाटे उजाडलं. मी परत बेडरूममध्ये गेलो. बिछाना रिकामा होता. रेकॉर्डिंगमध्ये रमाकांत थांबला. बराच वेळ शांतता. मग त्याचा आवाज पुन्हा आला. आता कापत होता. मी दुसऱ्या दिवशी घर सोडायचं ठरवलं, पण रात्री मला स्वप्न पडलं. माझ्या मुलाचं. तो एकट्याने रडत होता. त्याच्या भोवती काळोख होता. तो म्हणत होता की बाबा मला घ्यायला ये. मी झोपेतून उठलो. स्वप्न होतं ते, पण मला खात्री होती की त्याला माहीत होतं की मी सोडून जाणार आहे. कसं माहीत होतं? त्या रात्री मला एक आवाज आला स्वयंपाकघरातून, जणू कोणी ताट विसळत आहे. मी उठलो. स्वयंपाकघराचं दार उघडलं. आत माझी बायको उभी होती, पाठमोरी. मला वाटलं ती परत आली. मी तिला हाक मारली, सुमन. ती हळूहळू वळली. रेकॉर्डिंग संपली. प्रीतम आणि मी एकमेकांकडे पाहिलं. पुढे काय झालं? प्रीतम म्हणाला, माहीत नाही रे. खोलीत आता संपूर्ण अंधार झाला होता. मी माझा फोन फ्लॅशलाईट म्हणून वापरला. प्रकाश भिंतीवर पडला तेव्हा आम्हाला दिसलं, भिंतीवर काहीतरी लिहिलेलं होतं. सगळ्या भिंतींवर, खिडकीच्या आतल्या बाजूला
दाराच्या मागे छताच्या कडेला एकच वाक्य, ती मी नव्हते. आम्ही त्या घरातून बाहेर पडलो. वेगाने प्रीतम धावतच बाहेर गेला. मी मागे जायला वळलो आणि थांबलो. ओसरीवरती मोडकी खुर्ची होती. त्यावर कोणीतरी बसलेलं होतं. एक माणूस, पाठमोरा, शर्ट फाटलेला, केस विस्कटलेले. बसण्याची ढब ओळखीची वाटत होती. जणू आयुष्यभर त्याच जागी बसला असेल. कोण आहे? माझा आवाज निघाला. तो माणूस हळूहळू वळला. मला त्याचा चेहरा दिसला. त्याच्या चेहऱ्यावर भाव नव्हते. मला शब्दांत वर्णन करता येणार नाही, पण त्याचा चेहरा म्हणजे जसं एखाद्या कागदावर काढला असेल. रेषा आहेत, पण त्यावर भाव काहीच नाहीत. तो हळूच म्हणाला, तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलीत? आणि तो हळूहळू एका बाजूला झुकत गेला. जोपर्यंत त्याचं अस्तित्व त्या ओसरीच्या सावलीत विरघळत नाही तोपर्यंत तो झुकत गेला. आणि बघता बघता डोळ्यात देखत जणू हवेत विरून गेला. प्रीतमने माझा हात धरला आणि आम्ही धावत सुटलो. मागे वळून पाहिलंही नाही. पायवाट ओलांडली, झाडं मागे पडली, रस्त्यावर आलो. हात दाखवून एक वाहन मिळालं आणि रात्रभर प्रवास करून शेवटी कसेबसे घरी आलो. शहरात पोहोचलो तेव्हा पहाट झाली होती. प्रीतम माझ्याशी एक शब्दही बोलला नाही. त्याचं घर आलं. तो त्याच्या घरी निघून गेला आणि मी माझ्या घरी. 2 दिवसांनी मला कळलं की प्रीतमने ती ऑडिओ फाईल डिलीट केली होती. मी त्याला विचारलं की का डिलीट केलंस? त्यावर तो म्हणाला की तू ऐकलं नाहीस की त्या माणसाने काय म्हटलं? मला नाही माहित ते काय आहे, पण जे जगात पसरतं ते कदाचित पसरवू नये. मी त्याच्याशी वाद घातला नाही, पण एक गोष्ट त्याला सांगितली नाही. त्या रात्री मी घरी आल्यावर झोपायला गेलो तेव्हा मला जाणवलं की माझ्या उशाशेजारी कोणीतरी बसलंय. मी आजही एकट्याने राहतो. आईला सांगितलं नाही. कामाच्या ठिकाणीही काहीच बोललो नाही. चॅनल बंद केलं नाही, कारण बंद केलं तर आणखी एकट्याने राहावं लागेल. पण त्या रात्रीपासून मी कधी अनॉनिमस रेकॉर्डिंग उघडत नाही. रमाकांत गायकर, तो माणूस कुठे गेला ते अजून कळलं नाही. त्याचा मुलगा, बायको ते कुठे आहेत तेही माहीत नाही. आणि त्या भिंतीवर लिहिलेलं ती मी नव्हते, ते कोणी लिहिलं, का लिहिलं याबद्दलही काहीच माहीत नाही. त्या रात्री ती रेकॉर्डिंग अर्धवटच संपली. सुमन घरी आली होती त्या रात्री. रमाकांतने हाक मारली. ती वळली आणि रेकॉर्डिंग संपलं. ती वळली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर काय होतं मला माहीत नाही. कदाचित माहीत करून घ्यायची इच्छाही नाही. पण कधी कधी रात्री माझ्या बेडरूमच्या दाराखालून मला एक सावली जाताना दिसते. ती आत येत नाही, फक्त थांबते आणि मला वाटतं की तिला माहितीये मी आतच आहे. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.